नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे क्रिस्पी आणि चटपटीत अशा पापलेट फ्रायची रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपी स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता इथे मॅरिनेशनसाठी एक मोठा चमचा रेडीमेड फिश फ्राय मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 2 लहान चमचे मिरची पावडर घेतली आहे, 2 लहान चमचे घरगुती गरम मसाला घेतला आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घेतली आहे, अंदाजाने मीठही घ्यायचं आहे आणि आलं लसूण ठेचून घेतला आहे आणि या सर्व मसाल्यामध्येच एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस आणि आले लसणाची पेस्ट या मसाल्यामध्ये अशी मिक्स करून घातली म्हणजे या मॅरिनेशनला खूप छान टेस्ट उतरते। तर हे आता आपण मिक्स करून घेऊयात। त्याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून आपण थोडंसं हा मसाला ओला करून घ्यायचा आहे। अगदी 2 चमचे पाणी घातलेलं आहे। हा मसाला व्यवस्थित ओला झाला म्हणजे फिशलाही तो सगळ्या बाजूने व्यवस्थित लावता येतो। आता इथे फिशला हा मसाला लावून घ्यायचा आहे। या पापलेट फिशला जेव्हा बाजारातून आणता तेव्हाच असे कट मारून आणायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर हा मसाला पूर्णपणे दोन्ही साइडला व्यवस्थित चोळून लावायचा आहे, तसंच तोंडाच्या बाजूनेही आतल्या साइडला लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर अर्धा ते 1 तासासाठी तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता मी इथे साधारणतः 1 तास मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्याच्यानंतर एका ताटामध्ये तांदळाचं पीठ, थोडासा रवा आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून घेतलं आहे, तर तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये हा फिश ठेवून दुसऱ्या बाजूनेही हे तांदळाचं पीठ आणि रवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित कोट झाल्यानंतर तव्यामध्ये तेल घालून आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। दाबून व्यवस्थित दोन्ही साइडने हे पीठ लावून घेतलेलं आहे। आता तव्यावरील तेलही गरम झालेलं आहे। आता अशाच प्रकारे तीनही फिश मी तव्यावर टाकून घेतलेले आहेत। साधारणतः 10 मिनिटे एका बाजूने लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर खालची बाजू क्रिस्पी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही साधारणतः 8 ते 10 मिनिटांवरच लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला अशाच प्रकारे खरपूस रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता एक बाजू आपली छान अशी खरपूस झालेली आहे, तर दुसऱ्या साइडनेही आपण 8 ते 10 मिनिटं हे फ्राय करून घेऊयात। दुसऱ्या बाजूनेही नंतर थोडं थोडं आपल्याला तेल सोडायचं आहे, जेणेकरून खालची बाजूही छान क्रिस्पी होईल। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइबही करा। अशा चमचमीत रेसिपींसाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। दोन्ही बाजूनी आता हे फिश छान फ्राय झालेले आहेत, तर आपण सर्व करायला घेऊयात। मस्त गरमागरम क्रिस्पी असे हे पापलेट फ्राय इथे तयार झालेले आहेत। वरून कोथिंबीरने गार्निशही करून घेऊयात। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।